मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होईल। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे आणि अनेक पदाधिकारी जे आहेत मनसेचे असतील, सर्व पदाधिकारी ते जमायला सुरुवात झालेली आहे। आतमध्ये जे आहे ते मोर्चाचं नियोजन सुरू आहे, कशा रीतीनं मोर्चा पुढे जाईल, कोणाची भेट होईल आणि काय नेमक्या मागण्या असतील, मोर्चामध्ये काय मुद्दे घ्यायचे, या सर्व गोष्टीला घेऊन सगळे इथं जमायला सुरुवात झालेली आहे। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांचा हा प्रामुख्याने मोर्चा आहे, कारण का सगळ्या बॅनरवर आपण जर पाहिलं तर राज आणि उद्धव या ठाकरे या दोघांचेच फोटो आहेत। मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोर्चा जो काढला जातोय यामध्ये ठाणे जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी जे आहेत दोन्ही पक्षातले आलेले आहेत। खरं तर हा भ्रष्टाचार आणि हे चिखलाने माखलेली जी राजकारण आहे, या राजकारणाच्या झालेला चिखल हा लोकांसमोर नेण्याकरता आणि ठाणे महानगरपालिकेने पालिकेमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे हा उघड करण्याकरता हा मोर्चा शिवसेना, ओरिजिनल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। आम्हाला या मोर्चामध्ये सहभागी करण्याकरता आमच्या नेत्यांकडून तसे आदेश मिळाले, त्यानुसार आम्ही डोंबिवलीमधून या मोर्चात सहभागी अनेक मुद्दे आहेत। जसे आपण या मोर्चामध्ये मी ऐकतोय, भ्रष्टाचार असेल, खड्डा असेल, विकास नावाखाली तोंडाला पानं पुसणं असेल, हे बरेच मुद्दे आहेत। पण निवडणूक तोंडावर आल्या म्हणून हे मोर्चे काढले जात आहेत। काय सांगशील, ज्या पद्धतीनं मोर्चा काढले जात आहेत, असं म्हटलं जातं की निवडणूक तोंडावर आल्या म्हणून मोर्चे काढले जात आहेत? नाही, तसं काही नाही। की ठाणे महापालिकेचा भ्रष्टाचार हा कित्येक वर्ष आहे। धर्मवीर आनंदी होते तेव्हा भ्रष्टाचार नव्हता। आता या लोकांनी जो भ्रष्टाचार सुरू केला आहे त्या हिशोबाने तसं काही नाही की निवडणूक तोंडाला, त्यामुळे नाही, आमचा सतत मोर्चा चालू आहे। महिला पदाधिकारी देखील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, मोर्चाला सुरुवात होते, कशा रीतीनं महिला सामील झाल्या? आज संपूर्ण बघत असाल की महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण सगळ्यात प्रश्न महिलेलाच होता आणि महिलाच सगळ्या गोष्टी करत राहते। महापालिकेत जो होणारा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारामध्ये मी सुद्धा एक गृहिणी आणि माझ्या घराचा टॅक्स पण त्या महापालिकेतच जातो आणि तो टॅक्स चुकीच्या लोकांच्या घशात जातो, त्याच्यासाठी आम्हाला उतरावं लागणार आहे। आणि आज जो भ्रष्टाचार झालाय, आज जो मोर्चा निघालाय, खरं तर सर्वसामान्यांसाठी निघालेला आहे आणि रस्ते असतील, ट्रॅफिक असेल, पाण्याची समस्या असेल, जर स्मार्ट सिटीच्या नावाने इलेक्शनाकडून लढून आले ना निवडून, ते स्मार्ट सिटी त्यांनी पूर्ण भकास करून टाकलेली आहे। आम्हाला स्मार्ट सिटी नको आहे। आम्हाला जे मूलभूत गरजा आहेत, ज्या महिलांच्या आहेत, मुलांसाठी आहेत, रस्त्यावर चालणाऱ्या माणसांसाठी आहेत, हा जो वाहतूक कोंडीचा घोळ आहे तो कमी व्हायला पाहिजे। जर पाण्याच्या समस्या आहेत त्या कमी व्हायला पाहिजेत। परत जे आपण म्हणतोय छोट्या मोठ्या समस्या आहेत ज्या महिलांना घरापासून रोडपर्यंत, पण निवडणूक आलेल्या आहेत, निवडणूक तोंडावरती दोन्ही भाऊ एकत्र येऊन कुठेतरी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात असे देखील आरोप होते। बिलकुल नाही, मला असं वाटतं मराठी भाषेचा असेल, मराठी माणसासाठी असेल आणि हिंदुत्वासाठी हे दोन्ही भाऊ प्रत्येक मराठी माणसामागे उभे आहेत। आणि मराठीचा मुद्दा निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या मागे, या मुंबईच्या मागे जे लोक आपण राहतोय त्यांच्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र प्रयत्न करतायत की काहीतरी। राज्यातला पहिला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा ठाण्यात होतो। त्या मोर्चा वेगळ्या जरी पक्षाचे असतात, पण बाळासाहेब ठाकरेंचे जे सैनिक आहेत, खरे सैनिक, खरे वारसदार ते एकत्र आलेले आहेत। त्याच्यामुळे थोडे दिवसात महाराष्ट्रात संपूर्ण जे चित्र आहे ते बदलेल। जो भ्रष्टाचार चालला आहे, जो सरकारला जुमानत नाही, लोकांना विचारात घेत नाही, त्याचं एक आता उत्तर मिळेल। आता ही फक्त सुरुवात आहे, हे सुरू झालेलं आहे। हा एक पर्व म्हणता येईल की मनसे आणि शिवसेनेचं एक नवीन पर्व चालू झालेलं आहे। नक्कीच एक पर्व म्हणता येईल, नवीन सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येत जर आपण पूर्ण नजर टाकली, या संपूर्ण गडकरी रंगायतन परिसर जो आहे, नाट्यगृहाचा परिसर, या सगळ्या परिसरामध्ये मनसे आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, आमदार आहेत, ते नगरसेवक जमलेले आहेत आणि मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होईल।